सोमवारी म्हणजे 14 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित झालेल्या दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमात निकम आजी माझ घरात सर्वांसाठी नारळाच्या वड्या घेऊन येतात। घरी फक्त कैवल्य असतो, त्यामुळे कैवल्य आणि निकम आजींमध्ये निरनिराळ्या विषयांवर गप्पा रंगतात। सुरुवातीला तर घरातील पसारा पाहून निकम आजी कैवल्याला तो आटपून घर व्यवस्थित करायला सांगतात। त्यानंतर कैवल्याला मस्तपैकी पिठलं बनवायला सुद्धा शिकवतात। कैवल्य निकम आजींसोबत त्याच्या पहिल्या प्रेमाविषयीच्या म्हणजेच राधाच्या आठवणी शेअर करतो। राधा ही बागेत काम करणाऱ्या अशोक काकांची मुलगी, पण बाग बिल्डरला विकल्यामुळे अशोक काकांसह ती देखील तिथून निघून गेली। पण आजही प्रत्येक मुलीमध्ये मी राधा शोधतो, असं कैवल्य निकम आजींना सांगतो। आजी देखील आपल्या तरुणपणातील जिवलग मित्राविषयीच्या आठवणींविषयी भरभरून सांगते, पण भूतकाळात केलेल्या प्रेमाविषयी कधीही पश्चाताप होऊ देऊ नकोस असा सल्ला देखील ती कैवल्याला देते। शेवटी एका प्यार भऱ्या गिटार ट्यूननी कैवल्य आणि निकम आजी आपण केलेल्या प्रेमाला म्युझिकल चीयर्स देतात। दिल दोस्ती दुनियादारी प्रोग्रामचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी।